हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की उकळत्या पाण्यात चपाती उकडून किती भारी, किती टेस्टी आणि किती महाग नाश्ता तयार होते। हा व्हिडिओ बघून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे। मी एक बाउल घेतले आणि आता पीठ घेते। मैद्याचं पीठ पण घेऊ शकता आणि गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, काही हरकत नाही। 1.5 कप पीठ घेते मी। जेवढे तुम्हाला गरज आहे तेवढेच घ्या। थोडासा मीठ घालून घेते, जसं आपण चपाती बनवायला करतो तशाच। थोडासा मीठ घालून घ्यायचं आणि चांगले मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी एक अंडा फोडून टाकणार आहे, पण अंडा गरजेचा नाहीये, तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्किप करू शकता। पण जास्त टेस्टी करायला मी एक अंडा फोडून घालते, पण एवढे गरजेचा नाहीये। आणि अंडा घालायचा एक दुसरा फायदा पण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगते। अंडा घालून चांगले मिक्स करून घेतले आणि आता थोडा थोडा पाणी घालून एक पीठ मळून घ्यायचा, एक डो तयार करून घ्यायचा। पीठ जास्त सॉफ्ट नाही झाला पाहिजे, म्हणजे पराठासारखा थोडासा सख्त असला पाहिजे। थोडा थोडा पाणी घाला आणि चांगले मळून घ्या। मी पण तशाच करते। पराठा बनवायचे पीठ जसा करतो आपण तसाच मी मळून घेतले, तुम्ही बघू शकता। खूप जास्त सॉफ्ट नाहीये। आता 10 ते 15 मिनिटांसाठी आपण थोडासा रेस्ट करायला ठेवू आणि त्यानंतर चपाती बनवून घेऊ। 15 मिनिटांनंतर मी परत आले आणि आता झाकण काढून बघूया कसं झालं। थोडासा सॉफ्ट झालेला आहे पहिल्यापेक्षा, तुम्ही बघू शकता। आता अजून थोडासा मळून घेऊया 1 ते 1.5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर चपाती बनवून घेऊया। मी एक पोळपाट घेतले आणि आता डोला थोडासा पोर्शन मध्ये डिवाइड करून घेऊया। तोडून घेते मी। जेवढे करायचे, जसं तुम्हाला मोठी चपाती करायची असले तर मोठा मोठा डो घ्या। मी थोडासा बारीक करते, जास्त मोठा नाही करत। थोडासा सुका पीठ डस्ट करायचा आणि लाटून घ्यायची चपाती। तुम्ही बघू शकता, चपाती जाड नाही केली, पातळच केलेली आहे, जसं आपण रेग्युलर चपाती करतो तशीच। आणि अशी करून बाकी चपाती पण लाटून घेऊया। ही शेवटीची चपाती आहे बघा, मी 5 चपाती लाटून घेतलेली आहेत। आता दुसरीकडे मी पाणी ठेवलंय उकळायला। बघा मित्रांनो, पाण्यात छान उकळी आलेली आहे आणि हीट पण हाय वरच आहे। आता मी एक नाहीतर 2 चपाती घालून घेते। पहिले एक घालते। हाय हीटवर आपल्याला चपाती उकळून घ्यायच्या, 5 ते 6 मिनिटांसाठी उकळून घ्यायच्या। मी अंडा घातले म्हणून ओव्हर कुक होणार नाही, म्हणजे टाइम जर जास्त पण झाले तरी काय फरक पडत नाही। अंडा थोडासा हार्ड होऊन जाते आणि चपाती ओव्हर कुक होऊन मेल्ट नाही होत, म्हणूनच मी अंडा घातला होता। आता यासोबत मी अजून एक चपाती घालून घेते। 2 चपाती एकत्रच मी उकळून घेणार आहे 5 ते 6 मिनिटांसाठी। जर तुम्ही अंडा स्किप करत असाल तर टाइमचं खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, म्हणजे 5 ते 6 मिनिटच उकडायचे आहे, यापेक्षा जास्त उकडायचे नाहीये, नाहीतर ओव्हरकुक होऊन चपाती मेल्ट होईल। आता बघा मित्रांनो, 6-7 मिनिटं झालेले आहेत। आता मी काढून घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी गार पाणी घेतले। नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही। आणि चपाती काढून मी थंड पाण्यात घालते। असं करून काय होईल की चपातीचे कुकिंग प्रोसेस स्टॉप होईल लगेच, अजून कुक होणार नाही, अजून शिजणार नाही म्हणून। आणि अशी प्रकारे मी बाकी सगळे चपाती पण उकळून घेते आणि सेम प्रोसेस सगळ्या चपातीसाठी। आता बघा मित्रांनो, थंड पाण्यात 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता मी काढून घेते आणि एक टोकरीमध्ये घेते। स्ट्रेनर घेतले तरी चालेल, म्हणजे तेच छान आहे। माझ्याकडे एवढे मोठी स्ट्रेनर नाही आहे, म्हणून मी टोकरीमध्ये घेते आणि असं पाणी ड्रेन होऊ द्यायचं, पाणी स्ट्रेन होऊ द्यायचे। आता थोड्या वेळानंतर आपण चपाती घेऊया एक बोर्डवरती आणि चपातीला थोडासा घडी घालून घेऊया, म्हणजे फोल्ड करून आपल्याला कापून घ्यायची। अंडा टाकल्यामुळे थोडासा हार्ड झालेली आहे चपाती, म्हणून थोडी फटलेली आहे। थोडासा अरेंज करू असा आणि असं घडी करून कापून घेऊ। जसं तुम्हाला जाड पातळ जसं कापायचं असेल तुम्ही कापून घ्या, पण चपाती अजून ओलीच आहे, थोडासा सरकते, म्हणून खूप जास्त पातळ नाही होत। जेवढे होऊ शकते तेवढे आपण कापून घेऊया
आणि अशी प्रकारे बाकी सगळे चपाती पण उकडून घेतले मी आणि आता मी कापून घेते। एक प्लेटमध्ये ठेवते। इथे बघा सगळे चपाती मी कापून घेतले। नूडल्स म्हणू शकता नाहीतर पास्ता पण म्हणू शकता। आता चला मेन प्रोसेसला जाऊया। इथे बघा मी थोडेसे वेजीज घेतले, थोडी कोबी घेतली, बीन्स घेतले आणि ऑनियन्स, कॅरेट्स आणि कॅप्सिकम, थोडीशी हिरवी मिरची घेतली चवीपुरती आणि इथे घेतली थोडीशी कांद्याची पात। आता कढाईमध्ये तेल घालून घेऊया। मी लोखंडाची कढाई घेतली। हीट हायवरच ठेवायचे आहे आणि कढाई तेल खूप छान गरम होऊ द्यायचे। तेल स्प्रेड करून घेते। आता मी वेजीज घालून घेते। पहिले कांदे, कॅबेज आणि बीन्स, कॅरेट्स हे सगळं घालून घेते। कॅप्सिकम आणि हिरवी मिरची नंतर घालणार आहे मी। थोडासा मिक्स करून घेऊया। 1.5 ते 2 मिनिटांसाठी अशाच परतून घेऊया आणि त्यानंतर मीठ घालून घेऊया। पहिलेच मीठ घातलं तर खूप जास्त पाणी सुटते, म्हणून मी थोडासा टाइम घेते आणि त्यानंतर मीठ घालते। आणि मीठ पण खूप जास्त नाही घालायचे, अगदी थोडंसंच घालायचे आहे, कारण पिठामध्ये पण आपण मीठ घातलं होता आणि आपण सॉस वापरणार आहोत। सॉसमध्ये पण मीठ असते, म्हणून खूप जास्त मीठ नाही घालायचे आहे। मीठ घातल्यानंतर 2 मिनिट झालेले आहेत आणि आता मी कॅप्सिकम आणि हिरवी मिरची घालून घेते। अजून थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे। हाय हीटवरच करायचे आहे, लगातार असं परतून घेत राहायचं। भाजी 70 to 80% शिजल्यानंतर आपण सॉस घालून घेऊ। जर तुम्हाला चायनीजमध्ये थोडीशी कच्ची भाजी आवडत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, पण मी थोडा चांगले शिजवून घेते। आता मी घालते 1 टेबल चमचा सोय सॉस, डार्क सोय सॉस, थोडा परतून घेते। त्यानंतर मी घालते 1 टेबल चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 टेबल चमचा रेड चिली सॉस। सॉसेस घातल्यानंतर अजून 1.5 ते 2 मिनिटांसाठी परतून घेऊ आणि त्यानंतर चाऊमिन घालू, म्हणजे नूडल्स घालू। आणि आता मी घालते स्प्रिंग ऑनियन, म्हणजे कांद्याची पात। जेवढे घालायचे असेल तेवढे तुम्ही घालून घ्या तुमच्या आवडीनुसार आणि त्यानंतर थोडंसं परतून घेऊ आणि सॉसचं जे थोडंसं पाणी निघलं तेवढे सुकून जाऊ देऊया आणि त्यानंतर आपल्या नूडल्स, पास्ता काही म्हणा ते आपण घालून घेऊया। आता परत हलवून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे। हाय हीटवर असाच परतून 1.5 ते 2 मिनिटांसाठी असाच शिजवून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे। आणि शेवटीला घालायचे थोडासा टोमॅटो सॉस, म्हणजे टोमॅटो केचप काही म्हणू शकता। आता बघा तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी तुम्ही घालू शकता, जेवढे आवडते तेवढे, आणि सर्व करताना पण थोडासा घालायचे परत। आता चांगले मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता, पण मी नाही घालत। आता मी सर्व करून घेते। आपला चाऊमिन, पास्ता तयार आहे। खूपच यम्मी, खूपच टेस्टी बनवून तयार झालेला आहे। ही सिंपल रेसिपी नक्की ट्राय करून बघा मित्रांनो, मुलांना खूपच आवडणार आहे, हेल्दी आणि टेस्टी पण। ही सिंपल रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। आजसाठी एवढेच मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा। बाय बाय।